ठाकरेंना सोडून जाणाऱ्यांच्या रक्तातच बेईमानी, राजीनामा देऊन जा, शिवसैनिक आता गप्प बसणार नाहीत. संजय राऊतांचा दिल्लीच्या पत्रकार परिषदेतून थेट इशारा. पवनराजे हत्येचा निकाल बाजूला लागण्यासाठी सोबत येण्याचा ओमराजेंवर दबाव, पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा गंभीर आरोप. एका खासदारानं आई भवानी, एकानं साईबाबांची शपथ घेतली. शपथेवर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं. संजय राऊतांनी केली त्या शपथवीरांची पोलखोल. आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही, व्यभिचार इथं सुरू आहे आणि इथेच झिरपतोय. अरविंद सावंत यांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. ओमराजे निंबाळकर काल रात्री विशेष विमानानं पुण्यावरून दिल्लीमध्ये पहाटे 5:30 वाजता निंबाळकरांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. सही करून ओमराजे पुण्यात परतल्याची माहिती. खासदारांना रोखण्यासाठी उबाठाची खेळी. उद्या दिल्लीमध्ये उबाठाच्या खासदारांची संसदीय पक्ष कार्यालयात बैठक. सर्व खासदारांना उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी. शिवसेनेचं ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात. उबाठाचे 6 खासदार दिल्लीत दाखल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीत डेरे दाखल. रात्रीतून एकनाथ शिंदेंची मुंबई दिल्ली, दिल्ली राजस्थान आणि पुन्हा राजस्थान दिल्ली धावाधाव. शिंदेंनी रात्रीतूनच घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या खासदारांची पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याची चर्चा. 19 जूनला मुंबईमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता. सूत्रांची माहिती. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये 6 खासदारांचा होणार पक्षप्रवेश. अरविंद सावंत यांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र. उबाठाच्या वेगळ्या होणाऱ्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची केली विनंती. सूत्रांची माहिती. खासदारांच्या फुटीच्या चर्चांवर रोहित पवार संतप्त. राज्यातले महत्त्वाचे प्रश्न सोडून घोडेबाजार सुरू. अशा लोकांना जनतेनंच राजकीयदृष्ट्या फोडलं पाहिजे. पवार संतप्त. ऑपरेशन टायगरच्या चर्चांना आता संजय राऊतांचा देखील दुजोरा. अपना सपना मनी मनी. महाराष्ट्रातल्या खासदारांना 15 कोटीमध्ये विकत घेतलं. संजय राऊतांचा ट्विट करत उल्लेख. महाराष्ट्र बंगालचं सर्वत्र भाजपकडून बेईमानांची पैदास. दिल्लीतल्या व्यापारी मंडळांना शौर्य स्वाभिमान विकला. सामनाच्या अग्रलेखातून पक्षफुटीवर तिखट हल्लाबोल. ठाकरेंच्या खासदारांच्या फुटीनंतर शरद पवार आता अलर्ट मोडवर आल्याची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 10.35% पाणीसाठा. महापालिका प्रशासनाकडून पाणी वापरावर निर्बंध. आस्थापनांना होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये 20% कपात. भंडारा जिल्ह्यातले अनेक तलाव कोरडे ठाक. पाऊस न पडल्यास नागरिकांचं जनावरांची होरपळ होणार. तलावांच्या जिल्ह्यामध्ये तलाव कोरडे पडल्यानं जलसंकट. रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन चिघळलं. किनगाव जट्टू इथं आंदोलकांनी एसटी पेटवली. प्रशासनानं आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यानं शेतकरी संतप्त. संभाजीनगरच्या वेरूळमध्ये शिक्षक मृत्यू प्रकरण. शिक्षकाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला बेड्या. पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजेला अटक. लिओनेल मेस्सीची हॅट्रिक. 200व्या सामन्यामध्ये इतिहास घडवला. फिफा विश्वचषकामध्ये वर्ल्ड रेकॉर्डची साधली बरोबरी. भारतीय महिलांसाठी आज सोपा पेपर. नवख्या नेदरलँडशी आज सामना. भारत अफगाणिस्तानमध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना. टीम इंडिया सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा करणार प्रयत्न.